पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला. मध्य महाराष्ट्र विभाग. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे भात रोपांची पुनर्लागवड करणं थांबवावं. लागवड केलेल्या क्षेत्रात म्हणजेच भात खाचरात 2 ते 3 सेंटीमीटर पाणी पातळी राखावी. पुनर्लागवड केलेल्या भात पिकात 3-4 दिवसांनी युरिया DAP ब्रिकेट 70 किलो प्रति एकर या प्रमाणात वापरून अन्नद्रव्यांचं नुकसान टाळावं. पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी खरीप सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. नवीन आडसाली ऊस लागवडीसाठी रान तयार असल्यास 15 जुलैनंतर लागवडीस सुरुवात करावी. लागवडीसाठी कोश 86-032 म्हणजेच निरा, फुले 0265 हे वाण वापरावं. लागवडीसाठी शक्यतो रोपवाटिकेतीलच बेणं वापरावं. बेणं 9 ते 10 महिन्यांचं कोवळं, रसरशीत, रोग आणि कीडमुक्त लांब कांड्यांचं वापरावं. लागवडीसाठी 2 डोळ्यांची टिपरी वापरावीत. कपाशी पीक क्षेत्र स्वच्छ ठेवावं. कपाशीला 10 ते 12 दिवसांनी जरुरीप्रमाणे हलकं पाणी द्यावं. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ग्रॅम ॲसिफेट अधिक 5 मिलीलिटर स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिलेली नसल्यास मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो अधिक बोरॅकॉल 10 किलो अधिक झिंक सल्फेट 5 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावं. यामुळे लाल्या रोगाच्या प्रतिबंधास मदत होते. मिरची, टोमॅटो, वांग्यासारख्या भाजीपाला रोपांची पुनर्लागवड करावी. फुले समर्थ किंवा बसवंत 780 या कांदा जातीच्या बियाण्याची रोपवाटिकेत गादी वाफ्यावर लागवड करावी. साधारण ऑगस्ट महिन्यात रोप लागवडीसाठी तयार होतील. पाण्याची उपलब्धता असल्यास आपत्कालीन पीक व्यवस्थापनाअंतर्गत रोपांना संरक्षित पाणी द्यावं. मराठवाडा विभाग. कापूस आणि तूर पिकाची पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा आल्यावर 15 जुलैपर्यंत पेरणी करावी. पेरणी केलेल्या आणि उगवण झालेल्या खरीप भुईमूग पिकात 4 ओळीनंतर सरी काढावी. मका पिकाची पेरणी केली नसल्यास पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर 15 जुलैपर्यंत पेरणी करावी. पेरणी करत असताना बियाण्यास इमिडाक्लोप्रिड लावून पेरणी करावी. द्राक्ष बागेत ढगाळ वातावरणामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागेत फवारणी करावी. सीताफळ बागेस 125 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 125 किलो पालाश प्रति झाड अशी खताची मात्रा देऊन पाणी द्यावं. पाण्याची उपलब्धता असल्यास टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता जनावरं पावसात भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.